नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेश लोहार यांच्या यमुनाबाईंचे कर्तृत्ववान सुपुत्र ही कथामालिका सुरू आहे. यातील दुसरा भाग आता आपण ऐकत आहोत. एकदा तर यमुनाबाई तापानं आजारी पडली. सरकारी दवाखान्यातून इलाज करून आली, परंतु डॉक्टरांनी 4-5 दिवस विश्रांती घ्यायला सांगितली. यमुनाचा भाऊ 2 दिवस पोरांच्या पोटाची गुजराण होईल एवढं देऊन गेला होता. तशी यमुनाच्या माहेरची पण परिस्थिती हालाकीचीच होती. तो मंगळवारचा दिवस होता. शाळेत मिळणाऱ्या जेवणावरती फक्त सकाळची वेळ निघत होती. श्रावण महिना. संध्याकाळी कोणाच्या ना कोणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा असायची. केरबा पाटलाच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. आमंत्रण नसतानाही श्रीपती, गणपती, हैबती जातीने हजर. पोरांच्या पोटात रोज संध्याकाळी कावळे नाचत होते. यमुनाची पोरं पाहिल्याबरोबर प्रत्येक वाढपी त्यांना हाड करीत होता. भूक आवरता आवरना. मंडपात पडलेलं जलेबीचं तुकडं, तळलेल्या पापडाचं तुकडं पोरं वेचून खाऊ लागली. तसा पोटात भुकेचा आगडोंब उसळला. पोरं पंक्तीला बसली, पण केरबा पाटलानं त्यांना भर पंक्तीतनं उठवलं. ये दळिंद्र्यांनो, तुम्हाला इथं जेवायला कुणी बोलवलं र? चला चाल तेव्हा. पोरं तशीच भरल्या ताटावरून उठली. मान खाली घालून केरबा पाटलाच्या वाड्या बाहेर आली. केरबा पाटलाच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळ्या टाकल्या होत्या. त्या उष्ट्या पत्रावळ्यावरील थोडा भात, काही जलेबीचं तुकडं गोळा करून श्रीपतीनं गणपती आणि हैबतीला दिलं आणि त्यांची भूक भागवली. थोडं स्वतःही खाल्लं. घरी आल्यानंतर घडलेला प्रसंग श्रीपतीनं आईला सांगितला. आई म्हणाली, पोरांनो, त्यो केरबा तर आपल्या घराचा वादी आहे. त्याचं आणि तुझ्या बापाचं कधी कधी पटलं म्हणून नाही र. अरे मजुरी कमी दिली म्हणून तुझा बा त्याच्याकडे गेला, उलट त्यानं चपलं मारलं र तुझ्या बाला. बाबांनो, असत्याली शेत तर जमत्याली भूत. आपल्याकडं हाय तर जगात हाय हे जाणा तुम्ही. कुणाचं अवतान आलं तर जेवाय जावा. पराय, आपण गरीब आहे, आपल्याला कोण अवतान देणार? श्रीपती बोलला. ते लाडू, बुंदी, जलेबी असलं गोड गोड खायला कधी मिळणार? मन आवरत नाही बघ ते पदार्थ बघितल्यावर. गणपती मनातलं बोलला. मला बी बघ तसंच होतं. हैबतीनंही मनातलं सांगितलं. मुलं मोठी होतील तशी त्यांची भूक वाढत होती. वरच्या इयत्तेत जातील तसा त्यांच्या शिक्षणाचा खर्चही वाढत होता. त्याची चिंता यमुनाबाईला लागली होती. दसरा आला. आयाबायांनी घरोघरी गोड कडाकणी तळली. यमुनाबाईला धुनी भांडी करणाऱ्यांच्या घरून कडाकणी मिळत होती, पण त्यावर पोरांची भूक काय भागणार? यमुनेच्या लक्षात आलं. तिनं श्रीपतीला गिरणीतून दळण दळून खाली सांडलेलं पीठ आणायला सांगितलं. श्रीपती खोपकरांच्या गिरणीतून पीठ घेऊन आला. ते पीठ तिनं थोड्याशा गोडू तेलावर चांगलंसं तव्यात खरपूस भाजून काढलं. गूळ मीठ टाकून त्यात पाणी टाकलं. मंद आचेवर चांगलंसं शिजवलं. यमुना आणि तिच्या पोरांनी मिटक्या मारून ते खाल्लं. असा झाला दसरा साजरा. श्रीपती आता 8वी इयत्तेत गेला होता. गणपतीने 7वी तर हैबतीने 4थी इयत्ता गाठली होती. यमुनाबाईला पण आता आजारपणामुळं मजुरीची कामे म्हणावी तशी जमत नव्हती. म्हणून श्रीपती आणि गणपती शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी कामाला जाऊ लागले. श्रीपती बळीराम नागतोड्याच्या सायकलच्या दुकानात सायकली पुसणे, पंक्चर काढणे अशी कामे करू लागला. दिवसाकाठी त्याला 10 रुपये मिळू लागले. तर गणपती वाण्याच्या दुकानात पुड्या बांधायची कामे सुरू करू लागला. त्यालाही दिवसाकाठी 5 ते 7 रुपये मिळू लागले.
ऐन दिवाळीचा सण आला. नरक चतुर्दशीचा दिवस उजाडला. प्रत्येकाच्या घरात आकाश कंदील लटकले. पणत्यांनी रात्री सारं गाव उजळून निघालं. घरोघरी लाडू, शेव, करंज्या, चकल्या तळल्याचा वास घुमू लागला. नवनवीन कपडे घालून गावातली पोरं गावातून मिरवू लागली. पण श्रीपती, गणपती आणि हैबती आपले जुने कपडे घालून गावातून मिरवत होते. त्या तिन्ही लेकरांची मनं स्वप्न रंगवत होती. आपणास असे नवे नवे कपडे कधी मिळतील, असं गोडधोड खायला मिळेल का? पण अशा बालवयातच त्यांना मजुरी करायची पाळी आली होती. यमुनाही कामाला जात होती, पण आजारपणामुळं पोरांचा शिक्षणाचा खर्च, घर खर्च चालवून तिचा जीव नाकीनऊ झाला होता. श्रीपती आणि गणपतीच्या कमाईचा थोडाफार आधार होता. लोकांनी दिलेल्या लाडू आणि करंज्यावरतीच यमुनाबाईंच्या कुटुंबानं दिवाळी साजरी केली. श्रीपती, गणपती ऐन दिवाळीच्या सुट्टीत अर्धपोटी राहून काम करू लागले. लहानगा हैबती शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मुलांबरोबर खेळू लागला. हैबतीचं बालसवंगडी लाडू, करंज्या, चकल्या त्याच्यासमोर खाऊ लागले. हैबतीच्या तोंडाला ते पाहून पाणी सुटलं. एखाद्या लहान मुलानं करंजीचा उष्टा तुकडा, लाडवाचा तुकडा, चकलीचा तुकडा दिला की आणखी वाईस दे ना, घरातून घेऊन ये ना, असं हैबतीनं प्रत्येक बालसवंगड्याला सुनावलं. बालसवंगडी आपापल्या घरी गेले. तोपर्यंत खाली पडलेलं करंज्याचं, लाडवाचं तुकडं त्यानं गोळा केलं आणि गबागबा खाल्लं. हैबतीला पुन्हा त्याच्या सवंगड्यांनी तुकडा तुकडा खायला दिला, पण त्याच्या जिभेला चांगलीच चटक लागली. आणखी वाईस दे ना, घेऊन ये. पुन्हा एकदा त्याने मुलांना खाऊ मागितला. आता मी नाही देणार. सीमानं हैबतीला नकार दिला, तर पाटलाचा भीमा पुन्हा करंजी आणायला घरात गेला. तसा त्याच्या आईनं त्याच्या थोबाडात मारली. भीमा, एवढ्या करंज्या नेऊन काय कुत्र्याला खायला घालतोस का काय? बोल. ते हैबती मागतोय. ते यमुनेचं कार्ट सदा भुकेलेलं असतं. चल बघू कुठं आहे. पाटलीनबाई वाड्याच्या बाहेर आल्या. भीमाला त्यांनी ओढत आणला. भीमा आईला समजावत होता. नाही आई, अगं तू मित्र आहे माझा. अशा दळींदरांशी तू मैत्र पण करू नगस, नाहीतर तू पण दळींदर होशील. हैबती वाड्याबाहेरच्या अंगणात खेळत होता. पाटलीनबाई त्याला म्हणाली, ए यमुनेच्या कार्ट्या, किती र करंज्या गोड बोलून खाल्ल्या. यमुनाला म्हणाव कर ना दिवाळी, फुकटचं किती खाशील. चल चालता हो. साधं घरातली दिवाळीची आवरावर करायला बोलिवलं तर आली नाही. यमुनाबाई दरवर्षी कृष्णा पाटलाच्या घरी कामाला जायची, परंतु पाटलाची बायको मोलमजुरी न देता लाडू करंज्यावरतीच भागवायची. हैबती रडत रडत आपल्या घरी आला. घडलेला प्रसंग त्यानं आईला सांगितला. श्रोते हो, या कथेतील दुसरा भाग आज इथेच संपन्न होत आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.